घरामध्ये कुणालाच न आवडणाऱ्या पत्ताकोबीचे आज आपण नाश्ता रेसिपी सिरीजमध्ये खमंग, खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत धपाटे कसे करायचे. तुम्ही जर माझ्या पद्धतीनं भरपूर तीळ आणि कोबी घालून असे छान खुसखुशीत धपाटे जर केले तर खाताना घरामध्ये कुणालाच लक्षात येणार नाही हे कोबीचे धपाटे आहेत. पिठाचं जर योग्य प्रमाण घेतलं तर हे सकाळी केलेले धपाटे संध्याकाळपर्यंत असेच मऊ लुसलुशीत राहतात. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, घरच्याच साहित्यात तयार होते. हॅलो, नमस्कार, मी वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपी सुरू करू. धपाटे करण्याकरता इथे मी एक मध्यम आकाराचा पत्ताकोबीचा गड्डा घेतला. धपाटे करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कोबी बारीक खिसून घ्यायचा. अशा एखाद्या खिसणीनं किंवा चॉपरनं किंवा तुम्हाला चाकूनं बारीक करता येत असेल तर चाकूनही बारीक करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीचा बारीक कोबी आपल्याला खिसून घ्यायचा. बारीक कोबीला पाणी जास्त सुटतं, त्यामुळे बारीक कोबी खिसून घ्यायचा. आता पीठ मळताना आपल्याला पाणी जास्त घालायची गरज पडत नाही. आता इथे मी मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा होता म्हणून संपूर्ण खिसून घेतला. कोबीचा गड्डा जर खूप मोठा असेल तर तुम्ही इथे अर्धा पण वापरू शकता. तरी पण हा खिसून घेतलेला कोबी आपल्याला मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला अंदाज लक्षात येतो की साधारण किती कप हा कोबी असेल. आता इथे मी थोडासा दाब देऊन हा कोबी भरला तर साधारण 1 कप भरून कोबी इथे भरलेला आहे. हा मोजून घेतलेला कोबी एखाद्या मोठ्या बाउलमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये ओतून घ्यायचा. आता सोबतच त्याच कपानं इथे मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं. ज्वारीचं पीठ घेताना चाळून घ्यायचं. यावेळी जर पीठ चाळलं नाही तर तुमच्या धपाट्याची चव पण बिघडू शकते. हे कोबीचे धपाटे मी 4 व्यक्तींकरता बनवते, त्याकरता हे 2 कप ज्वारीचं पीठ घेणं अगदीच योग्य आहे. यामुळे तुमचे धपाटे खूप वेळेसाठी मऊ लुसलुशीत राहतील. ज्वारीच्या पिठासोबतच त्याच कपाने 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच कपानं अर्धा कप बेसन पीठ घातलं आहे. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी असं छान खिसून घातला. कांदा तुम्हाला जर खिसून घालायचा नसेल तर तुम्ही बारीक चॉप करून कांदा ते वापरू शकता. आता या पिठामध्ये 15 ते 20 कढीपत्त्याचे पाने तुकडे करून घातले. सोबतच 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घातल्या आहे. सोबतच रोजच्या वापरातलं लाल मिरची पावडर घातलं. लाल मिरची पावडर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद घालायची. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ थोडंसं मी ते जास्त घातलं, कारण धपाट्याला थोडं मीठ जास्त असेल तर चव आणखी पण छान लागते. पाव चमचा ओवा हातावरती असा छान चोळून घालायचा. ओव्यामुळे धपाट्याची चव आणखी छान लागते आणि शिवाय पचायलाही सोपं जातं. घातलेले सर्व साहित्य अशा हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे. एकजीव करून घ्यायचे, म्हणजे पिठामध्ये कोबी आणि सर्व मसाले घातलेले ते व्यवस्थित मिक्स होतील आणि एकसारखी चव आपल्याला इथे लागेल. तुम्ही इथे पाहू शकता हातानं पीठ असं छान मिक्स केलं. पीठ छान असं ओलसर लागतं. कोबीला मीठ घातल्यावरती स्वतःचं असं पटकन पाणी सुटतं, त्यामुळे पीठ छान असं ओलसर झालं. आता हे सर्व साहित्य मिक्स केलेल्या पिठामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं. तेलामुळे धपाटे छान असे खुसखुशीत तयार होतात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये 1 वाटी मी इथे दही घालते. दह्यामुळे सकाळी केलेले धपाटे संध्याकाळपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहतात आणि धपाटे चवीला खूप छान लागतात. आता हे पीठ आपल्याला छान असं एकत्र मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं. हे पीठ आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पोळीच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट गोळा तयार करायचा. हे धपाट्याचं पीठ मी पोळीच्या पिठापेक्षा घट्ट असं मळून घेतलं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे. हे पीठ आपल्याला भिजत ठेवण्यासाठी बाजूला ठेवायचं नाही. या पिठाचे लगेचच धपाटे करून घ्यायचे. यामध्ये आपण ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात घातल्यामुळे ज्वारीचं पीठ जर आपण भिजत ठेवलं तर याच्यातला चिकटपणा थोडासा कमी होईल आणि धपाटे व्यवस्थित थापले जाणार नाही. त्यामुळे धपाटे आपल्याला लगेचच करून घ्यायचे. हे धपाटे आपण पोळपाटावरती थापून घेणार आहोत. त्याकरता एखादा सुती कपडा असं पाण्यामध्ये भिजून घ्यायचं. या कपड्यावरती धपाटे आपल्याला असे थापून घ्यायचे. त्या अगोदर एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलं. आपल्याला पाण्याचा हात घेऊन हे धपाटे छान असे थापून घ्यायचे. आता इथे मी पोळीच्या पिठा एवढा असा छान छोटासा गोळा घेतला. हे धपाटे आपल्याला खूप जाड किंवा खूप मोठे करायचे नाही. छान असे पातळ आणि बारीक बारीक धपाटे आपल्याला इथे थापून घ्यायचे. कपडा सुरुवातीला आपण पाण्यामध्ये भिजून घेतला, तरी पण याच्यामध्ये थोडंसं पाणी मारायचं, म्हणजे खाली धपाटा चिटकत नाही. पोळपाटावरती असा मध्यभागी हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि सुरुवातीला आपल्याला धपाट्याच्या कडा अशा थापून घ्यायच्या, बारीक करून घ्यायच्या. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. सुरुवातीला अशा कडा थापल्यामुळे धपाटा छान असं पातळ व्हायला सुरुवात होते. त्यानंतर मध्यभागी धपाट आपल्याला थापून घ्यायचं, त्यामुळे एकसारखं धपाट आपलं थापल्या जाईल. इथे आपल्याला खूप जास्त पाण्याचा हात न घेता 1-2 वेळेस पाण्याचा हात घेऊन 3 बोटांनाच आपल्याला हे धपाटं व्यवस्थित असं थापून घ्यायचं. पातळ थापून घेतलेल्या धपाट्यावरती छान असे तीळ घालायचे. तीळ आपल्याला हाताने असे दाबून प्रेस करून घ्यायचे. धपाट्यामध्ये याला व्यवस्थित चिटकून घ्यायचं, म्हणजेच धपाटं तव्यावरती टाकल्याच्या नंतर तीळ तव्यावरती गळणार नाही. अशा पद्धतीने
तीळ घातल्याच्या नंतर या धपाट्यावरती आपल्याला 4 ते 5 असे छोटे छोटे होल करून घ्यायचे. म्हणजे तव्यावरती आपण ज्यावेळेस धपाटा भाजतो त्यावर वरून तेल सोडलं तर खालपर्यंत तेल व्यवस्थित लागलं पाहिजे. याकरिता मीडियम फ्लेमवरती तवा असा गरम करून घ्यायचा. एखाद चमचा तेल टाकून तेल सर्व तव्याला असं पसरून घ्यायचं, लावून घ्यायचं. लक्षात असू द्या, तेल तवा छान गरम झाल्याच्या नंतरच हे धपाटा आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. हे कपड्यावर थापलेलं धपाटं आपल्याला दोन्ही हाताने उचलून असं अलगद तव्यावरती घालायचं आहे. आपण पाणी लावून धपाटं थापल्यामुळं हे धपाटं लगेच खाली पडत नाही. धपाटं तव्यावर टाकल्याच्या नंतर हा कपडा आपल्याला पटकन काढून घ्यायचा, नाहीतर हा कपडा धपाट्याला चिटकून बसेल. एखाद मिनिट झाल्यानंतर ह्या होलमध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं. तर थोडं थोडं तेल सोडायचं आणि सर्व बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं. 1-2 मिनिटानंतर हे धपाटं आपल्याला एका साईडनं पलटून घ्यायचं. अगोदर याच्या कडा मोकळ्या करायच्या, म्हणजे हे निघायला पटकन निघेल. आता तुम्ही इथे पाहू शकता किती छान असं धपाटा एका साईडनं भाजला आहे. 1-2 मिनिटं झाल्याच्या नंतर याच्यावरती तेल सोडून घ्यायचं. धपाट्याला थोडंसं तेल जास्त लागतं, त्यामुळंच तर हे धपाटे खूप छान लागतात. पुन्हा 1-2 मिनटं हे धपाटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती असं छान भाजून घ्यायचं. रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि खरपूस असं धपाटं आपण भाजून घेतलं. कोबीचे धपाटे करायला तेवढे सोपे, खायला तेवढेही चविष्ट. आपण याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून हे पीठ मळवलेलं आहे. शिवाय हे धपाटं थापताना आपण 1 ते 2 वेळेसच पाणी घातलेलं आहे. पाणी कमी वापरल्यामुळे धपाट्याची चव खूप छान लागते. आणि आपण हे पीठ मळवताना कांदा आणि कोबी खिसून घातल्यामुळे धपाटे नवं शिकणारं जरी थापत असेल तर पहिल्याच प्रयत्नात व्यवस्थित जमतील. अशाच प्रकारे सर्व धपाटे थापून आणि भाजून घ्यायचे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी हे खमंग खुसखुशीत कोबीचे धपाटे नक्कीच तुम्हाला आवडले असतील. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.